नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक पत्र परिषदेत शीतलकुमार नवलेंची माहिती. संपूर्ण हिंदू धार्मिक संस्कारासह अजंदे बुद्रुक येथे मृत गोमातेची विधिवत अंत्यविधी. कामगार बांधवांना भांड्यांचे वाटप. कामगार बांधवांना दिलेला शब्द ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी पाळला. महाविकास आघाडीकडून एकनिष्ठ शिवसैनिक विधानसभा लढविणार. पत्र परिषदेत डॉ. सुशील महाजन यांनी दिला सर्वांगीण विकासाचा जाहीरनामा. मेंढपाळांना नुकसान भरपाई द्यावी. जिल्हाध्यक्ष रमेश सरक यांची मागणी. धुळे शहर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढविणार. सुमित पवार. धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे ठेकेदार दिनानिमित्त हेल्थ चेकअप कॅम्प साजरा. व्हॉइस ऑफ मीडियाच्या लढ्याला मोठे यश. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे विधानसभा मतदारसंघातून मी भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असून मला जर संधी मिळाली तर मी जे बोलतोय तेच करणार आणि जे करणार तेच बोलतोय, असा निर्धार धुळे मनपाचे माजी स्थायी समिती सभापती शीतलकुमार नवले यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत व्यक्त केला. यावेळी नवले म्हणाले की आम्ही आमचा परिवार गेल्या 40 वर्षापासून धुळे शहराच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहोत. नगरसेवक पद, स्थायी समिती सभापती, महापौर अशी महत्त्वाची पदे आमच्या परिवाराने सांभाळून या शहराची सेवा केली आहे. मिल परिसराचा झालेला कायापालट आज आपल्या समोर आहे. यात आपल्या परिवाराचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. धुळे शहराच्या व्यापक विकासाचा विचार करून आता मी विधानसभा निवडणूक लढविणार आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की आजपर्यंत धुळेकरांनी अनेकांना अनुभवले आहे. अनेकांनी अनेक आश्वासनं दिलीत, परंतु धुळेकरांच्या समस्या कुणीही सोडवू शकलेलं नाही. दररोज नियमित पिण्याचे पाणी देऊ शकले नाहीत. माझ्याकडे या साऱ्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचा मास्टर प्लॅन तयार आहे. त्यातल्या फक्त काही बाबी आज मी आपल्यासमोर मांडत असून अनेक विधायक भक्कम कॉन्क्रीट कामाचे डिझाईन देखील तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की मला जर धुळेकरांनी संधी दिली तर मी धुळे शहरातील पांझरा नदीवरील प्रस्तावित वॉटरफ्रंट रिव्हरफ्रंट प्रकल्पात एक भव्य सेंट्रल पार्क विकसित करण्याचा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून पांझरा नदीचे पावित्र्य जपले जाईल आणि शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडेल. शिवाय पर्यटन व रोजगार निर्मिती होईल. पांझरा नदीकिनारी कल्चरल कम्युनिटी सेंटर आणि कला गॅलरी उभारण्यात येणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील अजंदे बुद्रुक येथे संपूर्ण हिंदू धार्मिक संस्कारासह मृत गोमातेची अंत्यविधी विधिवत करून देण्यात आला अखेरचा निरोप. या अंत्यविधी सोहळ्याला ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी अजंदे बुद्रुक तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील दिनेश शरद पाटील व आकाश शरद पाटील दोन्ही दुग्ध व्यवसाय करणाऱ्या बंधूंकडे परिवाराची सदस्य असल्याप्रमाणे असणाऱ्या गोमातेचे वृद्धापकाळाने निधन झाले. परिवारातील एक सदस्यच गेल्याची दुःखद भावनेतून दोन्ही भावांनी आणि गावातील बहुसंख्य नागरिकांनी यथासांग हिंदू धर्मशास्त्रानुसार विधिवत पूजन करून बँड वाजंत्रीसह अंत्यविधी पार पाडला. हिंदू धर्मात गोमातेला असलेले अनन्यसाधारण महत्त्व आणि तिच्याप्रती असणारी प्रेम, जिव्हाळा आणि मातृत्वाचा आदर असणारी भावना हिंदू संस्कारात पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेली आणि भिनलेली आहे. हे दोन्ही बंधूंनी आणि गावकऱ्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलंय. कृष्णं वंदे जगद्गुरू.
धुळे शहरातील कामगार बांधवांना वाटप करण्यात येणाऱ्या भांड्यांचे शिवसेना कार्यालय भगवा चौक येथे वितरण करण्यात आले। या कामगार बांधवांना दिलेला शब्द ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी पाळला असून यामुळे कामगार बांधवांमधून समाधान व्यक्त होत आहे। कामगार बांधवांना भांडे मिळवून देण्याचा दिलेला शब्द ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी पूर्ण केल्याबद्दल या बांधवांनी समाधान व्यक्त केलंय। तसेच कुणीही कामगार बांधव भांडे मिळण्यापासून वंचित राहिले असल्यास त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौक येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी केले आहे। यावेळी प्रवीण मुर्तडकर, धनंजय दीक्षित, आशू भडागे, राकेश गुंडियाल, भावेश अहिराव, विक्की गर्ग, निलेश चौधरी, गोकुळ एलमामे, जयवंत गोरे, सोनू मुर्तडक, आदित्य गोरे, सौरभ जवराळ, आशिष गोरे, सिद्धेश गोरे, प्रसाद खंडारे आदी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधकामगारांसाठी योजना राबवण्यात येत असतात। या योजनेच्या संदर्भात भांडे वाटपाचा कार्यक्रम जो होता तो गेल्या महिन्याभरापूर्वी धुळे शहरातील हजारो लोकांना कोंढाण्यातील जे गोडाऊन आहे तिथे बोलवण्यात आले होते। 2 दिवस तिथे धुळेकरांना तात्काळ ठेवत अनेक समस्यांना सामोरे जाऊन देखील धुळेकरांना भांडे वाटप तिथे झाले नाही। त्या दरम्यान धुळेकर बांधवांचा मला कॉल आला आणि आम्ही तिथे पोहोचलो असताना बघतो तर तिथे एकही अधिकारी नाही, वाटप करणारा एकही व्यक्ती उपस्थित तिथे नव्हता। आम्ही संबंधित अधिकारी जे आहे बांधकाम विभागाच्या सुरेश मॅडम त्यांना संपर्क केला, त्यांच्या लक्षात सर्व गोष्टी आणून दिल्या। त्यांनी त्यावर सांगितले की आज कामगारांना आपण आज पाठवून द्या, तुम्हाला शब्द देतो की आम्ही त्यांच्यापर्यंत भांडे पोहोचवू। या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं की जिल्हा स्तरावरील लोकांना एकाच ठिकाणी बोलवण्यापेक्षा तालुका स्तरावर या भांड्यांचं वाटप करा, जेणेकरून लोकांचे हाल होणार नाही। त्याची ही केलेली मागणी जिल्हाधिकारी महोदयांनी मान्य केल्यानंतर आज महिना झाला सुरळीत भांड्यांचं वाटप सुरू आहे। पुढेही धुळेकरांची तारंबळ उडत नाहीये आणि विशेष आमच्यासारख्या युवकांना बोलवल्यानंतर काही धुळ्यातले पुढारी जागृत झाले आणि त्यांना याच्या आधी या योजनेबाबत काही माहिती नव्हतं, पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांना या योजनेबाबत माहिती कळाली आणि ते सुद्धा यात लक्ष घालून वाटप करू लागले। त्यांचं स्वागतच आहे, पण या आधीच जर जागे झाला असता तर ही वेळ धुळेकरांवर त्या दिवशी 2 दिवस ताटकळत थांबून राहण्याची वेळ आली नसती। दिलेल्या त्या दिवशी ज्या लोकांना आम्ही शब्द दिला होता की हे भांडे देण्याची जबाबदारी आमची आहे, आज तो शब्द आम्ही पूर्ण करत आहोत। काल रजिस्ट्रेशन त्यांचं करून घेतलं आणि आज धुळेकरांना भांडे इथे आम्ही वाटप करत आहोत। प्रशासनाचा धन्यवाद। सन्मान्य उद्धव साहेब ठाकरेंचा जो आदेश आहे की ज्या योजना लाभार्थ्यांसाठी काढल्या जातात त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात की नाही, नसल पोहोचत तर त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, हा जो उद्धव साहेबांचा आदेश आहे आम्ही त्याचं पालन करतो आहे। ज्याही धुळेकर बांधवांना योजनेचा लाभ भेटत नसेल त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयाचा संपर्क साधा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाविकास आघाडीकडून एकनिष्ठ शिवसैनिकच विधानसभा लढवणार असे म्हणत घेतलेल्या पत्रपरिषद धुळेतील डॉ. सुशील महाजन यांनी सर्वांगीण विकासाचा जाहीरनामा दिला। डॉ. महाजन यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत असताना पुढे म्हणाले की लहानपणापासूनच मी शिवसैनिक आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीतही इच्छुक होतो। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाचा जाहीरनामाही यावेळी स्पष्ट केला। त्या शहरातील गुंडगिरी वाढली असून प्रशासनाला टक्केवारीची कीड लागलेली आहे। शिवसेना उभाटाकडून उमेदवारी करण्यास इच्छुक असून शहराचा सर्वांगीण विकास तसेच तरुणांच्या रोजगारासाठी MIDCत नवनवीन प्रकल्प आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन। MPSC UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणे। धुळे ही मल्लांची पंढरी म्हणून ओळख असली तरी शहरातील कुस्तीचे मैदान अद्ययावत करून तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करणार। महिला सशक्तीकरणासाठी लघु उद्योग उभारणार। शहरातील मंदिरांसह ऐतिहासिक वस्तूंची जोपासना, अत्याधुनिक बस स्थानक, विद्युत तारा भूमिगत करणे, विमानतळाचे आधुनिकीकरण करून 1 दिवसाआड मुंबई गोवा उड्डाण सुरू करणे, एज्युकेशन हब करणे, शहरासाठी सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास करणे, शहरात ऑक्सिजन पार्कची उभारणी करणे यांसारख्या शहर विकासाच्या विविध कामांचा समावेश आहे। नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरता
आज सर्व पत्रकार बांधवांसमोर माझे विचार मांडले। धुळे शहराकरता जो एक माझा विकासनामा आहे, जाहीरनामा आहे, सर्वांसोबत मी आज डिस्कस करून त्याचं विचारमंथन करण्यात आलेलं आहे। अजूनही महाविकास आघाडीकडनं कोणत्या उमेदवाराला कोणतीही जागा असं सांगितलं गेलं नाही की तुम्ही लढा असं, कोणाला दिली गेलेली नाही आहे। यापुढेही धुळे शहराकरता जमेल तेवढ्या विकासाची कामं करण्याकरता धुळे शिवसेना व मी स्वतः प्रयत्नशील राहील। या आपल्या जाहीरनाम्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महिला सबलीकरण असेल, तरुणांना विकास असेल, धुळे सुशोभीकरण असेल, धुळे शहरातील विमानतळाचे अद्ययावतीकरण असेल, त्याचप्रमाणे धुळे शहरातला जो एक आपला धुळे हिरे मेडिकल आहे आणि सिव्हिल रुग्णालय आहे तेथील पूर्णपणे नवीन नूतनीकरण करून तिथं अद्ययावत सेवा अवेलेबल करून देणे हेच माझं प्रथम कर्तव्य असणार आहे। धन्यवाद। धुळे महाविकास आघाडीकडनं कोणाला उमेदवारी देऊ गेलेली नाही आहे, पण तरी मी धुळे महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं धुळे शहरात उमेदवारी करू इच्छितो। धन्यवाद। गेल्या पंधरवड्यापासून साक्री तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मेंढपाळांच्या शेकडो मेंढ्या दगावल्या आहेत। या मेंढ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ सरग व मेंढपाळ बांधवांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ समाज वास्तव्यास असून मेंढी पालन या प्रमुख व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे या समाजातील अनेक लोकांच्या मेंढ्या व जनावरे दगावली आहेत। पावसामुळे या भागातील प्रत्येक मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे। तरी या कुटुंबांना मदत मिळावी यासाठी मेंढपाळ राहत असलेल्या वाड्या वस्त्यांवर जाऊन पावसामुळे दगावलेल्या मेंढ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मेंढपाळांनी धुळे जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरग यांच्या नेतृत्वात केली आहे। या संदर्भात निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देखील देण्यात आली आहे। धुळे शहर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढविणार याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार, सुनील तटकरे, धुळे जिल्हा संपर्क प्रमुख मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन धुळे शहर विधानसभा बाबत महत्त्वाची चर्चा देखील झाली अशी माहिती सुमित पवार यांनी पत्र परिषदेत दिली। एकंदर जिल्ह्याची परिस्थिती विधानसभेची पाहता जिल्ह्यात शिंदखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण या तीनही जागेवर भारतीय जनता पक्षाने दावा केलेला असून तसेच साक्री मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून दावेदारी केलेली असल्याचे दिसून येत आहे। हीच बाब लक्षात घेता मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना धुळे शहराची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाने लढवावी ही विनंती केली होती व त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळेल याची त्यांना खात्री करून दिली। त्या अनुषंगाने आणि वरिष्ठांच्या सोबत चर्चा केल्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल यात काही शंका नाही। धुळे शहर विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट घड्याळ या चिन्हावर मी उमेदवारी करण्यास सक्षम असल्याने धुळे शहराच्या मायबाप जनतेची सेवा करण्याची मला एक युवक म्हणून संधी द्यावी ही नम्र विनंती। त्यानंतर आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेब, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब, धुळे जिल्ह्याचे संपर्क मंत्री यांची भेट घेतली आणि भेट घेऊन मी त्यांना पुनश्च धुळे शहर विधानसभाबाबत यांच्याशी चर्चा केली। त्यावेळी आमच्या चर्चेमध्ये स्पष्ट शब्दात अजितदादा तटकरे साहेब, अनिल पाटील साहेब यांनी मला सांगितलं की धुळे शहर संदर्भात आपली सकारात्मक चर्चा चालू आहे, जवळजवळ ही जागा आपण घेण्याच्या प्रयत्नात असत आहे। म्हणून मी आज हे सगळ्या घडामोडी आपल्या माध्यमातून नागरिकांना पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न आहे। त्यानंतर धुळे शहराची जागाबाबत महायुतीचे जे वरिष्ठ नेते त्यांच्यासोबतही आमचं या विषयावर बोलणं झालंय। त्याचप्रमाणे मागील काही दिवसांपूर्वी आमच्या राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांचा दौरा झाला। त्या दौऱ्याच्या निमित्ताने अजिंक्य संवाद मेळाव्याचं आयोजन पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। त्या मेळाव्यात सुरजदादांनी आपल्या पक्षाचे सर्वेत्र सुमित आला
एक फॉर्म आणून देण्याची जबाबदारी ही त्यांनी स्वीकारली होती. त्या अनुषंगाने या पत्रकार परिषदेत एकत्रित सांगू इच्छितो की विधानसभेच्या धुळे जिल्ह्याच्या जागा पाहता शिंदखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण या जवळजवळ जागा भारतीय जनता पार्टीचा याच्यावर क्लेम आहे आणि या जागा त्यांच्याकडे जाऊ शकतात. हा त्या भारतीय जनता पार्टीने केलेला दावा आहे. आणि साखळी ही शिंदे गटाची आमदार असल्यामुळे ही जागा पण शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळू शकते असंही शिंदे गटाच्या सर्व वरिष्ठांचं त्याच्यावर म्हणणं आहे. आणि ही सर्व घडामोडी बघता मी माझ्या धुळे शहराच्या जागेबाबत अजितदादाच्या राष्ट्रवादी लढावी ही मी माझ्या वरिष्ठांना विनंती केली होती व त्या ठिकाणून राष्ट्रवादीला आमदारही मिळाला आहे. महापालिका आपण राष्ट्रवादीवरचा महापौर होता, नागरिकांचा आपल्या पक्षावर प्रेम. त्या अनुषंगाने वरिष्ठांसोबत चर्चा केल्यानंतर ही चर्चा केली होती आणि ही जागा जवळजवळ राष्ट्रवादी लढवेल असा सर्वांच्या चर्चेनंतर एकंदरीत हा त्यांच्या माध्यमातून आलेला एक म्हणजे संकेत. 14 ऑक्टोबर रोजी ठेकेदार दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचं औचित्य साधून धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात वंडर सिमेंट तर्फे हेल्थ चेकअप कॅम्पसह मार्गदर्शन शिबिराचे तथा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला ठेकेदारांनी मोठा सहभाग नोंदवला होता. सर्वश्रुत परिचित असलेल्या वंडर सिमेंटने आज ठेकेदारांच्या जीवनात एक नवी पर्वणी निर्माण केली आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासह त्यांचा आर्थिक विकास साधण्यात मोठा खारीचा वाटा निर्माण केला आहे. तसेच घर बांधकामातही तितकाच भरवसा वंडर सिमेंटने दाखवला आहे. त्यामुळे आज वंडर सिमेंटने प्रत्येकाच्या मनात घर करून ठेवले आहे. वंडर सिमेंटच्या वाटचालीत ठेकेदारांचा तितकाच खारीचा वाटा असल्याने काल 14 ऑक्टोबर रोजी ठेकेदार दिनाचं औचित्य साधून धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे ठेकेदारांसाठी हेल्थ चेकअप कॅम्पसह मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी हेल्थ चेकअप तर धुळे डिस्ट्रिक्टचे टेक्निकल इंचार्ज अर्पित गुंडावार यांनी मार्गदर्शन केले होते. या दोन्ही कार्यक्रमांना ठेकेदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून लाभ घेतला. असं न करता सकाळी सर्वात नाश्ता केला पाहिजे. नाश्ता केल्यावर तरी तुमचं मेंटेन राहतं, शरीरात विटॅमिन्स मिळतात. दुपारच्या जेवणात आहार चांगला विटॅमिन्स गेलेल्या तुम्ही भाजीपाला खात चला. तुम्ही नॉनव्हेज खाता, नॉनव्हेज खूप चांगलं असतं, त्याच्यामध्ये प्रोटीन असतात, फॅट्स असतात. नॉनव्हेज खाऊ शकता आणि सर्वात तुम्ही झोप चांगली झाली पाहिजे. जर झोप चांगली आहे तुम्हाला ॲसिडचा हा त्रास जाणवणार नाही. आणि निरोगी शरीर राहण्याकरता सर्वात प्रथम प्राणायाम आणि व्यायाम केला गेला पाहिजे. एवढं सांगायचं. त्यांच्या रिलेटेड काही प्रश्न असतील आज विचारून घ्या. आज आपला आज वंडर सिमेंटतर्फे कॉन्ट्रॅक्टर डे सेलिब्रेट जसं वंडरची मजबूती शरीर मजबूत राहायला पाहिजे. आपल्या दवाखान्यात माझा दवाखान्यात सर्वांना माहिती आहे. शिवडे ते एस साहेब आपण फार कमी जर ठेकेदार मिस्त्री किंवा ठेकेदार बंधू असतील किंवा फार कमी घरमालक असतील की फुटिंग पासून प्रीमियम आपलं वंडर प्लस किंवा 58 ग्रेडचं सिमेंट वापरतात. कुठला ठेकेदार काय म्हणतो किंवा घरमालक काय म्हणणार आपल्याला स्लॅबला चांगलं सिमेंट वापरतो. बरोबर आहे. पण पूर्ण घराचं वजन कोण घेत आहे? पुढील घेते. दुसरं एक महत्वाचं असतं की पूर्ण घराला जो सिमेंटचा खर्च असतो हा फक्त 10 ते 11% असतो. पण सर्वात जास्त खर्च कुठे येतो? डेकोरेशन मध्ये. पण मला सांगा एकदा जर लिकेजेस सुरू झाले तर काय ते घर टिकेल? पूर्ण लिकेज घर खराब होतील. पण चांगलं सिमेंट कुठून वापरलं पाहिजे? फुटिंग पासून वापरलं पाहिजे. स्लॅब कास्ट करताना कुठली काळजी घेतली पाहिजे? पाण्याचं वॉटर सिमेंट रेशो भरपूरदा सांगतो. वॉटर सिमेंट रेशो का? पाण्याचं प्रमाण जास्त काय झालं तर काय होतं? तुमची खडीवर येते, रेतीवर येते. कमी झालं तर काय होणार? सुका मसाला होईल, ताकद नाही घेणार. तुम्ही एक बघितलं असं स्लॅबवर काय नेहमी मसाला पतला मसाला कुठला मसाला भरताना काय करते? पतला मसाला बनवते बीमसाठी. का? त्यांना खस्ता नाही. पण पातळ पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर ताकद घेईल का सिमेंट? कॉन्क्रीट आपलं बदलून बनेल का? नाही बनणार. म्हणून बीम असो काही असो बीमचा मसाला पतला नसलाच पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट बीम कास्ट करताना पहिले पूर्ण जर स्लॅब तयार करत असेल पूर्ण बीम आपल्या भरून घ्यायच्या. बीम भरल्यावर बाकीच्या गोष्टी बाकी पूर्ण स्लॅब भरायचा. का? भरपूर मिस्त्री लोक स्लॅबमध्ये काय काम कशी करते? एक बीम भरायचं, अर्धी बीम भरायचं, तसं नाही. पूर्ण एकसाथ काम करायचं. का? ते एकरूप आपलं काम झालं पाहिजे, एकरूप आपलं कॉन्फिडन्स झालं पाहिजे. म्हणून नेहमी दुसरी गोष्ट पुन्हा स्लॅब करताना भरपूर
उरलेले सर्व जे कॉन्क्रीट राहते ठेकेदार काय करतात, आपले मिस्त्री स्लॅबवरील काय करणार, पूर्ण जो कॉन्क्रीट उरलेला आहे ते त्या बीम झाल्या तर त्या स्लॅबमध्ये प्लेटवर टाकणार. पण नेहमी काळजी घेतली पाहिजे, जे कॉन्क्रीट बीम मध्ये झालेलं आहे ते कॉन्क्रीट इकडे तिकडे नाही पसरायचं, ते बीम मध्येच ठेवायचं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या ज्या फटा राहतात, ज्या पोकळ गॅप राहतात स्लॅब टाकताना, सेंटरिंग टाकताना, जर लोखंडाची असेल तर बेस्टच आहे. जगभरामध्ये 43 देशांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेने महाराष्ट्रामध्ये पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे यासाठी तब्बल 3 वर्ष लढा देण्यात आला होता. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 12 मीटिंग केल्यावर अखेर पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतलाय. या निर्णयाचा व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकारी सदस्य यांनी राज्यभर आनंद उत्सव साजरा केला आहे. पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे अशी मागणी गेल्या 3 वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडियाने सरकारकडे केली होती. अनेक वेळा आंदोलनं उपोषण केल्यावर आज अखेर कॅबिनेट मंत्रिमंडळाने व्हॉइस ऑफ मीडियाच्या मागणीला मंजुरी दिली. व्हॉइस ऑफ मीडियाला मिळालेल्या या मोठ्या यशाचा आनंद उत्सव आज मुंबईतील नरिमन पॉइंट येथील व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला. व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी व्हॉइस ऑफ मीडियाचे इंटरनॅशनल चीफ गगन महोत्रा यांनी मिठाई भरवून आनंद साजरा केला. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाची संपूर्ण कार्यालयीन टीम उपस्थित होती. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक पत्र परिषदेत शीतलकुमार नवलेंची माहिती. संपूर्ण हिंदू धार्मिक संस्कारासह अजंदे बुद्रुक येथे मृत गोमातेची विधिवत अंत्यविधी. कामगार बांधवांना भांड्यांचे वाटप, कामगार बांधवांना दिलेला शब्द ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी पाळला. महाविकास आघाडीकडून एकनिष्ठ शिवसैनिक विधानसभा लढविणार, पत्र परिषदेत डॉ. सुशील महाजन यांनी दिला सर्वांगीण विकासाचा जाहीरनामा. मेंढपाळांना नुकसान भरपाई द्यावी, जिल्हाध्यक्ष रमेश सरक यांची मागणी. धुळे शहर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढविणार, सुमित पवार. धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे ठेकेदार दिनानिमित्त हेल्थ चेकअप कॅम्प साजरा. व्हॉइस ऑफ मीडियाच्या लढ्याला मोठे यश. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.